पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये आज 207व्या शौर्य दिनानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय। विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। या ठिकाणी 5000 पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 207वा शौर्य दिन अतिशय उत्साहात साजरा होतोय। जर आपण बघितलं तर फक्त राज्यभरातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी पोहोचतायत। आणि जर आपण समोर बघत असाल तर सुंदर असा हा जो विजय स्तंभ आहे संपूर्ण फुलांनी सजवण्यात आलेला आहे। आकर्षक रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रात्री या ठिकाणी आतिषबाजी करून खरं तर शौर्य दिवसाला सुरुवात होते आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अनेक नेते देखील या ठिकाणी पोहोचतायत अभिवादन करण्यासाठी। जर आता आपण बघितलं तर प्रशासनाकडून इथं खूप चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। लोकांनी एका बाजूने आतमध्ये येऊन अभिवादन करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे अशी सुंदर व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। जर आपण विजय स्तंभावर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या बाजूला संविधानाची परत अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने सजावट या विजय स्तंभाला देखील करण्यात आलेली आहे। खूप सुंदर अशी फुलांची सजावट आहे। या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये हे सुंदर दृश्य विजय स्तंभ टिपण्याचा प्रयत्न करतायत। आणि जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये सध्या हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत। खूप चांगली व्यवस्था खरं तर प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण म्हणजे अर्थात वाघोलीपासून तर थेट पुढं नगर रस्त्यापर्यंत संपूर्ण वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे। खास पीएमपीएमएल बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। लांबून जे अनुयायी या ठिकाणी येत आहेत त्यांना बसेसमधून इथं आणलं जातंय। सीसीटीव्ही कॅमेराज लावण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घटना या ठिकाणी घडू नये याची देखील काळजी घेण्यासाठी पोलीस या ठिकाणी सज्ज आहेत। जवळपास 10,000हून अधिक पोलीस या परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत। आणि अशा पद्धतीने अतिशय उत्साहात आनंदात हा शौर्य दिवस या ठिकाणी साजरा होतोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घेई, एबीपी माझा, पुणे, कोरेगाव भीमा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।